माधुरी हत्तीन पुन्हा नांदेडला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। तर याबाबत अनंत अंबानींची चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही सामंत यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री योग्य वेळी पालकमंत्री पदाचा निर्णय घेतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पालकमंत्री न निवडल्यानं कामं खोळंबली नाही, 15 ऑगस्टला मंत्रिमंडळातील मंत्री झेंडावंदन करतील, अजित पवारांनी केलं स्पष्ट। शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य करणाऱ्या परिणय फुकेंनी व्यक्त केली दिलगिरी, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, माझ्या विधानामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला, परिणय फुके यांचं वक्तव्य। परिणय फुकेंनी दिलगिरी व्यक्त केली, हे महत्वाचं, आम्ही महायुतीत असल्यानं हा वाद आता निवळलाय, शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी, संजय कुंभलकरांची प्रतिक्रिया। सर्वधर्म समभाव हा निखळ नपुंसक प्रकार, नाशिकमधील व्याख्यानामध्ये बोलताना संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। एक दिवस भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा केला जाईल, शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान, इतिहासाची पुनरावृत्ती होईल, संभाजी भिडेंचं विधान, चंद्रहार पाटील, उदय सामंत, एकनाथ शिंदे एकवटले, त्यांना नक्की यश येईल, भिडेंनी दिली प्रतिक्रिया। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, उच्च न्यायालयामध्ये सरकारनं आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी, गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मालेगाव प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींचं नाव जबरदस्तीनं घ्यायला दबाव टाकला, साध्वी प्रज्ञा सिंग यांनी कोर्टाला दिलेल्या 30 पानी निवेदनामध्ये केला उल्लेख। शिवसेनेला संपवणारा अजून जन्माला आला नाही, ज्या नारायण राणेंना स्वतःचा पक्ष विलीन करावा लागला ते ठाकरेंना संपवणार का, अंबादास दानवेंची नारायण राणेंवर टीका। दादरचा कबूतरखाना वाचवण्यासाठी आज दादरमध्ये सर्वधर्मीय सभेचं आयोजन, कबूतरखाना वाचवण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार, प्रार्थना सभेमध्ये जैन धर्मगुरूंसह सर्वधर्मीय लोकांना निमंत्रण। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।